नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक सचिन साळवे, दगडोजीराव देशमुख कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, इतिहास विभागातर्फे आपल्या सर्वांचं इथे स्वागत करतो. आणि आज आपण BA द्वितीय वर्षाच्या जो दुसरा सेमिस्टर आहे, दुसरं सेमिस्टर म्हणजे BA द्वितीय वर्षाचं चौथं सेमिस्टर. मागच्या वेळी जे तिसरं सेमिस्टर झालं त्याच्यामध्ये 2 पेपर झाले आणि आज आपण BA द्वितीय वर्षाच्या चौथ्या सेमिस्टरच्या पेपर क्रमांक 5, 6, 7 आहे ना, 7 बद्दल आपण अभ्यासक्रमावर चर्चा करणार आहोत. तर BA द्वितीय वर्षासाठी चौथ्या सेमिस्टरला पेपर क्रमांक 7 आहे हिस्ट्री ऑफ इंडिया BC 300 टू AD 650. म्हणजे आपल्याला BA द्वितीय वर्षाच्या चौथ्या सेमिस्टरसाठी जो आपला ह्या पेपर आहे 7वा पेपर, त्या 7व्या पेपरचं नाव आहे हिस्ट्री ऑफ इंडिया, भारताचा इतिहास इसवी पूर्व 300 ते इसवी 600. लक्षात घ्यायचं आहे, इसवी पूर्व 300 ते इसवी 600. असो, या पेपरमध्ये जे अभ्यासाचे कंटेंट्स आहेत, मुद्दे आहेत, त्या संदर्भातही आपण चर्चा करणार आहोत. तर या संदर्भात मी तुम्हाला अभ्यासक्रमाचे फोटो पाठवत आहे, ते आपण बघून घ्यायचे. त्याच्यामध्ये जो पहिला मुद्दा आहे, पहिला कंटेंट्स आहे सोर्सेस, लिटररी अँड आर्किओलॉजिकल सोर्सेस. याच्यामध्ये जो पहिला मुद्दा आहे तो आहे इसवी पूर्व 300 ते 650 पर्यंतचा जो भारताचा इतिहास आहे, या इतिहासाची साधनं आपल्याला अभ्यासायची आहेत. ही साधनं कुठली? तर ती वाङ्मयीन साधने म्हणजे लिटररी, आणि दुसरी आहे आर्किओलॉजिकल म्हणजे पुरातत्वीय. थोडक्यात वाङ्मयीन साधनाचा मला बोलण्याची सवय असल्यामुळे ते म्हणतो, पण ॲक्च्युली ती वाङ्मयीन आहे. असो, वाङ्मयीन साधने व पुरातत्वीय साधने यांचा अभ्यास ह्या साधनांचा अभ्यास आपल्याला ह्या पेपरमध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर जो दुसरा धडा, दुसरा मुद्दा जो असा आहे तो आहे ब्रीफ सर्वे ऑफ पॉलिटिकल चेंजेस. म्हणजे हा जो कालखंड आहे आपला इसवी पूर्व 300 ते 650 पर्यंत जे काही राजकीय बदल झाले भारताच्या इतिहासामध्ये, त्या राजकीय बदलांचा थोडक्यात आढावा आपल्याला घ्यायचा आहे. थोडक्यात संक्षिप्त ब्रीफ सर्वे आपल्याला तो घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये कुठले राजकीय पक्ष निर्माण आले, सत्तांतर झालं, या सर्वांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तो राजकीय इतिहास आहे. जे राजकीय पक्ष आहेत, राजकीय सत्ता आहेत, त्या सत्ता कुठल्या आहेत? तर त्या आहेत शुंगा अँड कन्वाज. त्याच्यानंतर आहे अलेक्झांडर्स इन्व्हेन्शन. त्याच्यानंतर आहे शाक्याज. त्याच्यानंतर आहे सातवाहनात. त्याच्यानंतर आहेत वेस्टर्न क्षत्रप्स. त्याच्यानंतर आहे कुशाना. त्याच्यानंतर आहे गुप्ता. त्याच्यानंतर आहे वाकाटका डेन्सिटी. आणि त्याच्यानंतर आहे हर्षवर्धन. आणि ह्या लेसनच्या शेवटी आहे संगमेश. म्हणजे जे राजकीय बदल आहे, राजकीय सत्ता आहे, त्या ज्या आपण आता इंग्रजीमध्ये सांगितल्या त्या मराठीत अशा आहे शुंग अँड कन्वाज, शुंग आणि कण्व सत्ता यांचा आपल्याला अभ्यास आहे. त्याच्यानंतर शुंग आणि कण्वानंतरचे ते आहे, त्याच्यासोबतच अलेक्झांडरचे भारतावर आक्रमण आहे ना, इन्व्हेन्शन ऑफ अलेक्झांडर, तो आहे. त्याच्यानंतर शक आहे, कुशाण आहेत, सातवाहन आहेत, पश्चिमी क्षेत्र, त्याला आपण क्षत्रप म्हटलेलं आता, क्षेत्र. नंतर गुप्त कालखंड आहे, वाकाटक आहे ना, वाकाटक राजवंश आहे. नंतर हर्षवर्धनाचा काल आहे, सत्ता आहे. आणि शेवटी संगम कालखंड आहे ना, संगम कालखंड. ह्या सर्व इसवी पूर्व 300 ते 650 पर्यंत ज्या काही राजकीय सत्ता ह्या भारतीय इतिहासात होऊन गेल्या, अगदी तुम्हाला सांगितलं शुंग कण्वांपासून कुशाण, सातवाहन, त्याच्या मध्यंतर झाले अलेक्झांडरचं आक्रमण, नंतर पश्चिम क्षेत्र, गुप्त कालखंड, वाकाटक राजवंश, आणि शेवटी हर्षवर्धनाची सत्ता आणि संगम
काय म्हणतात त्याला कालखंड, संगम कालखंड या सर्वांचा राजकीय थोडक्यात आढावा आपल्याला या पेपरमध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर जो अभ्यासक्रमाचा पुढचा जो मुद्दा आहे तो आहे ह्या सर्व कालखंडातील इकॉनॉमिक लाईफ म्हणजे सामाजिक आर्थिक जीवन. भारतीय इतिहासाचा अभ्यास करत असताना इसवी सन पूर्व 300 ते इसवी सन 650पर्यंत भारताची राजकीय इतिहासासोबतच सामाजिक व आर्थिक परिस्थिती कशी होती, सामाजिक व राजकीय जीवन कसं होतं याचा अभ्यास आपल्याला ह्या पेपरमध्ये करायचा आहे. त्याच्यामध्ये आहे स्ट्रक्चर ऑफ सोसायटी आहे. त्यानंतर मी मराठीत बोलतो सांगतो जे नंतर सोशल ट्रेडिशन आहेत, एज्युकेशन आहे, स्टेटस ऑफ वुमन, इकॉनॉमिक कंडिशन अँड अर्बनायझेशन आहे. म्हणजे थोडक्यात स्ट्रक्चर ऑफ सोसायटी म्हणजे समाज जीवन कसं होतं, समाजाची जी स्ट्रक्चर म्हणता येईल त्याला रचना कशी होती, समाज रचना कशी होती या काळात. सोशल ट्रॅडिशन म्हणजे सामाजिक परंपरा, वेगवेगळ्या प्रकारच्या भारतीय इतिहासात परंपरा राहिलेल्या आहेत. त्या परंपरा कशा होत्या, कुठल्या परंपरा होत्या याचा अभ्यासही आपल्याला ह्या पेपरमध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर ह्या काळातील आपली शिक्षण व्यवस्था तर बघायचीच आहे, पण त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या काळातील स्त्रियांचा दर्जा कसा होता व स्त्रियांचं समाजातील स्थान कुठलं होतं हे आपल्याला ह्या पेपरमध्ये अभ्यासायचं आहे. त्याच्यानंतर आर्थिक स्थिती ह्या काळातील म्हणजे अगदी पूर्ण आणि नागरीकरण म्हणजे काय म्हटलेलं त्याला तुम्ही अर्बनायझेशन. ठीक आहे, म्हणजे राजकीय स्थिती, सामाजिक परिस्थितीसोबत नागरीकरण आहे, सामाजिक रचना आहे, परंपरा आहे, स्त्रियांचा दर्जा आहे, सगळ्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याच्यानंतर ह्या अभ्यासक्रमातील चौथा जो कंटेंट्स आहे, चौथा जो मुद्दा आहे, चौथा जो धडा आहे तो आहे रिलिजियस लाईफ म्हणजे धार्मिक जीवन. धार्मिक जीवनामध्ये आहे प्रोपोगेशन ऑफ जैनिझम अँड बुद्धिझम. त्याच्यानंतर आहे काय शिविझम अँड वैष्णविझम. आपण अभ्यासलेलंच आहे. धार्मिक जीवनाचा अभ्यास करत असताना प्राचीन कालखंडामध्ये या काळात मुख्यतः जैन व बौद्ध धर्म यांचाही अभ्यास आहे. जैन धर्मामध्ये थोडक्यात सांगायचं म्हणजे हा कालखंड अशोककालीन, मौर्यकालीन कालानंतरचा कालखंड आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये जे काही बौद्ध धर्माचे झालेले बदल आहे ते सुद्धा आपल्याला अभ्यासायचे आहेत. असो, आपण जास्त डीपमध्ये न जाता म्हणजे कुठल्या धर्माचा अभ्यास आपल्याला हे बघायचं आहे की जैन धर्म आहे, बौद्ध धर्म आहे, त्यासोबतच शैवपंथ व वैष्णवपंथ या सर्वांचा अभ्यास आपल्याला ह्या भारताचा इतिहास इसवी सन पूर्व 300 ते 650पर्यंत करावायचा आहे. त्याच्यानंतर जो 5वा चॅप्टर आहे, पुढचा कंटेंट मुद्दा आहे डेव्हलपमेंट ऑफ आर्ट अँड आर्किटेक्चर्स. त्याच्यामध्ये आहे आर्किटेक्चर, टेम्पल आर्किटेक्चर आहे. नंतर त्याच्यामध्ये इव्हॉल्युशन ऑफ मेजर रिजनल स्टाईल्स आहेत. म्हणजे पहिला जो मुद्दा सांगितला आपण आत्ता की डेव्हलपमेंट ऑफ आर्ट अँड आर्किटेक्चर म्हणजे कला व स्थापत्याचा विकास. या कालखंडामध्ये सामाजिक राजकीय जीवनासोबतच कलेच्या क्षेत्रात काय काय विकास झाला, कला कशी विकसित झाली, कला स्थापत्य कसे होते, स्थापत्याच्या क्षेत्रात काय काय प्रगती झाली, खूप मोठी प्रगती झालेली आहे. आपण त्यावेळेस अभ्यासू म्हणजे मंदिर स्थापत्य कसं बदललं, कसं झालं, जसं त्याच्यानंतर विविध स्थापत्य प्रकार आहेत, त्याच्यानंतर विविध प्रादेशिक कला आहेत, यांचासुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. थोडक्यात कला स्थापत्याचा अभ्यास करत असताना मंदिर स्थापत्य आणि विविध स्थानिक प्रादेशिक सर्व मुख्य पद्धती कला यांचा आपल्याला अभ्यास करायचा. म्हणजे स्थानिक पातळीवरील मुख्य स्थापत्य शैलींचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. कला स्थापत्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर सर्वात शेवटचा आणि पुढचा मुद्दा जो आहे तो आहे लँग्वेज अँड लिटरेचर. याच्यामध्ये आहे संस्कृत, प्राकृत, कन्नड अँड संगम. म्हणजे शेवटचा जो अभ्यासक्रमाचा मुद्दा आहे भाषा व साहित्य. ह्या कालखंडातील भाषा व साहित्य कशी होती. प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना मुख्य करून संस्कृत भाषेचा पगडा आपल्याला दिसतो, किंवा संस्कृत, प्राकृत, कन्नड आणि संगम ह्या भाषांचा आपल्याला अभ्यास करावायचा आहे. एवढे जे मुद्दे आहेत ते आपल्या अभ्यासक्रमात आहेत आणि तेच मी फोटोच्या स्वरूपात अभ्यासक्रमामधून फोटो काढून आपल्याला पाठवलेले आहेत. ते इंग्लिशमध्ये आहे, त्याच्यामुळं अभ्यासक्रमावर थोडी चर्चा करत असताना मराठीमध्ये
सांगण्याचा प्रयत्न केला तर तो समजून घ्यावा आणि काही अडचण असली तर फोन करून विचारू शकता. तर सर्व विद्यार्थ्यांनी दिलेला अभ्यासक्रम बघून घ्यावे आणि ह्या लेक्चरमधील अभ्यासक्रमाचे जे मुख्य मुद्दे आहेत त्या मुद्द्यानुसार पुस्तकातून ह्या अभ्यासक्रमाचा ह्या सिलेबसचाच अभ्यास करावायचा आहे. तर अशा प्रकारे इसवी सन पूर्व 300 ते 650 हिस्ट्री ऑफ इंडिया है ना, प्राचीन भारताचा इतिहास इसवी सन पूर्व 300 ते 650 अगोदर म्हणायचं, म्हणून ते माझ्या पुन्हा पुन्हा तोंडामध्ये येतं आहे. आमच्या काळात म्हणजे माझ्या वेळेस होतं ते, परंतु आता त्याला भारताचा इतिहास इसवी सन पूर्व 300 ते 650 म्हणतात. तर ह्या अभ्यासक्रमातील हे मुद्दे झालेले आहेत आणि त्यानंतर पुढच्या लेक्चरला आपण पुढील पेपरचा अभ्यासक्रम लिहून घेणार आहोत. धन्यवाद. थँक्यू.